राष्ट्रीय राजकारणात प्रादेशिक पक्षांची उतरती कळा। लोक कल्याण सर्वोपरि है और ये शब्द नहीं है, हमने जी करके दिखाया है, तभी तो 25 करोड़ लोग गरीबी से बाहर निकले हैं। नमस्कार। नुकत्याच पार पडलेल्या 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांनी भारतीय राजकारणाला नवे वळण दिल्याचे चित्र दिसून येत आहे। या निकालांनी केवळ सत्तांतर घडवले असे नाही, तर देशातील प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व, विरोधकांची एकजूट आणि राष्ट्रीय राजकारणाची भावी दिशा याबाबत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। अनेक दशकांपासून भारतीय लोकशाहीची ओळख ही बहुपक्षीय आणि विविधतेने नटलेल्या राजकीय व्यवस्थेची अशीच राहिली आहे। मात्र आता देशातील राजकीय समीकरणे हळूहळू निश्चितपणे 2 प्रमुख राष्ट्रीय पक्षांभोवती केंद्रित होत असल्याचे संकेत या निकालातून मिळत आहेत। भाजप आणि काँग्रेस या 2 राष्ट्रीय पक्षांभोवती राजकारण फिरू लागल्याने भारताची वाटचाल बाय पॉलिटिकल सिस्टीमकडे सुरू झाली आहे असे निश्चितपणे म्हणता येते। त्यामुळेच हा प्रश्न आता प्रकर्षाने उपस्थित होत आहे। या निवडणुकांमधील सर्वात मोठा राजकीय धक्का म्हणजे पश्चिम बंगालमधील सत्तांतर हा होय। अनेक वर्षे प्रादेशिक अस्मितेच्या जोरावर सत्ता टिकवून ठेवणाऱ्या तृणमूल काँग्रेसचा पराभव आणि भाजपचा बंगालमध्ये झालेला उदय हा केवळ एका राज्यापुरता मर्यादित राहिलेला विषय नाही, तो देशातील प्रादेशिक पक्षांच्या भवितव्याचा राजकीय संकेत मानला जात आहे। आपके अंदर मेरे लिए गुस्सा है, आपके लिए मैं पप्पू हूं। एकेकाळी केंद्रातील सत्तेला आव्हान देणारे आणि राष्ट्रीय राजकारणात निर्णायक भूमिका बजावणारे प्रादेशिक पक्ष आज स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठीची धडपड करताना दिसून येत आहेत। आज देशात स्वतंत्रपणे प्रभावी सत्ता असलेल्या प्रादेशिक पक्षांची संख्या झपाट्याने कमी होताना दिसून येत आहे। आंध्र प्रदेशातील तेलुगु देसम पक्ष आणि जम्मू काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स हे काही मोजके अपवाद अद्याप आपले अस्तित्व टिकवून आहेत, मात्र त्यांनाही राष्ट्रीय राजकीय समीकरणांच्या प्रभावापासून दूर राहता आलेले नाही हे मान्य करावे लागेल। झारखंड मुक्ती मोर्चा काँग्रेसच्या आघाडीतील घटक पक्ष म्हणून ओळखला जात असला, तर तेलुगु देसम पक्ष हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या समीकरणात प्रामुख्याने दिसतो। त्यामुळे पूर्णपणे स्वतंत्र आणि स्वबळावर राष्ट्रीय पक्षांना आव्हान देणारा एकही प्रादेशिक पक्ष आज देशात उरलेला नाही असे म्हणावे लागेल। पंजाबमधील आम आदमी पक्ष हा एक अपवाद असला तरी त्यालाही आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त झाला आहे। भारतीय राजकारणाचा इतिहास तपासून पाहिला तर काँग्रेसच्या एकछत्री सत्तेविरुद्ध निर्माण झालेला जनता पक्षाचा प्रयोग या वेळी आठवतो। विविध विचारसरणींचे आणि प्रादेशिक प्रभाव असलेले पक्ष एकत्र येऊन त्यांनी काँग्रेसला आव्हान दिले होते। आज परिस्थिती उलट दिशेने फिरताना दिसते। आता भाजपच्या वाढत्या प्रभावाविरुद्ध काँग्रेस भोवती विरोधक एकत्र येण्याची वेळ आली आहे, कारण काँग्रेस हा एकमेव पक्ष असा आहे ज्याचे अस्तित्व देशाच्या जवळपास सर्वच राज्यात काही ना काही प्रमाणात टिकून आहे। 4 राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे असे म्हणता येते आणि राष्ट्रीय पातळीवर भाजपला थेट टक्कर देण्याची क्षमता असलेला तो एकमेव विरोधी पक्ष असल्याचे मानले जाते। मात्र काँग्रेस समोरचे आव्हान हे केवळ भाजपला विरोध करण्यापुरते मर्यादित नाही हेही समजून घ्यायला हवे। प्रादेशिक पक्षांचा विश्वास संपादन करणे, त्यांना सन्मानाने सोबत घेणे आणि एक सक्षम, स्थिर व विश्वासार्ह पर्याय उभा करणे ही मोठी जबाबदारी काँग्रेसवर येऊन पडली आहे।
यापूर्वीच्या आघाडी सरकारांच्या काळात अनेक प्रादेशिक पक्षांनी केंद्र सरकारवर दबाव टाकत आपापले हितसंबंध जपण्याचा प्रयत्न केला. परिणामी केंद्रातील सरकारे अस्थिर झाली आणि तशी भावना जनमानसात निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर मतदारांनी स्थैर्याच्या नावाखाली भाजपला प्राधान्य दिलेले दिसून येते. त्यामुळे विरोधकांनी आता केवळ भाजप विरोधी भूमिका इतक्यापुरतेच मर्यादित राहून चालणार नाही, तर जनतेसमोर स्थिर आणि सुसंगत प्रशासनाचा आराखडा त्यांना मांडावा लागेल. आज भाजपला पूर्ण बहुमत नसले तरी त्यांच्या नेतृत्वाभोवती आघाडीचे पक्ष घट्ट बांधलेले दिसून येतात. प्रादेशिक पक्षांचे नेते देखील केंद्रातील सत्तेविरुद्ध उघड भूमिका घेण्यास टाळाटाळ करताना दिसतात. यामागे राजकीय दबाव, तपास यंत्रणांचा वापर आणि सत्तेच्या समीकरणांची भीती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने होत असते. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांवर ईडी, सीबीआय किंवा अन्य तपास यंत्रणांच्या कारवायांचा दबाव वाढत असल्याची भावना त्यामुळेच निर्माण झाली आहे. विरोधकांचा आवाज कमकुवत होत चालल्याचे म्हणूनच दिसते. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी विजयी झाल्या असत्या तर राष्ट्रीय विरोधी राजकारणाचे नेतृत्व त्यांच्या हातात जाण्याची शक्यता होती. धन्यवाद.